अरे ह्या 2 भाकऱ्या तरी खा की. नाही नको, भूक नाही मला. का रे, काय झालं? मलाच माहित नाही. गोदाक्का, या गोदड्या कुठे ठेवू? थांब. राणा, थंडी लई पडल्या. तू उद्या जाताना ह्या गोदड्या घेऊन जा. बरकत आणि त्याच्या अब्बूला दे. राधे, रानाच्या खोलीत ठेव. हा हा. थांबा, आत्ताच देऊन येतो. आत्ता? अरे उद्या दे म्हणस की. अगं लई थंडी पडली, पटकन देऊन येतो की. द्या इकडं. काय झालंय ह्याला आज? नीट जेवला बी नाही. एकदा म्हणतो झोपतो, एकदा म्हणतो जातो. ताट बी तसंच टाकले. मस्त झालंय जेवण. आणि हे गावचं लोणचं म्हणजे आहा हा हा, अप्रतिम. वाट वाट, आणखीन एक पोळी वाट. आता आणखीन कुठनं आणू एखादी पोळी? नेहमीसारखे 3च धरल्या ना मी तुमच्या. माझी घ्या बाबा. नको. अहो नाही, मला खरंच फार भूक नाहीये, तुम्ही घ्या. काय झालं अंजली, जेवत का नाहीस? काही नाही. तुम्ही पण असं करता ना कधी कधी. अहो एवढी भूक लागली होती तर सांगायचं मला. एखादी पोळी जास्त नसती का केली मी? अगं सध्या थंडीत पडली आहे ना थोडीफार, त्यामुळे भूक जास्त लागते. आणि त्यात असं गरमागरम जेवण समोर आलं की ताव मारावा असं वाटतो. आता पोळी कमी पडली ना, त्यावरनं मला राणाजी आपल्या घरी जेवायला आले होते तो प्रसंग आठवला. किती तारांबळ उडाली होती त्या दिवशी माझी. सगळं अन्न कमी पडत होतं. अंजली, राणाजींच्याकडून माझी पुस्तकं आणलीस का? काय ग हे, अशानं कसा होणार मी बागायतदार? अहो आज मला ते भेटलेच नाहीत. अगं भेटायला कशाला पाहिजेत? फोन करायचा ना. त्यांना म्हणावं कधी येत आहे भेटायला आपल्या शिष्याला. मी फोन करू? चालेल, मी फोन करते त्यांना. पण बरकतजींकडे निरोप ठेवावा लागेल. ठीक आहे. अगं थांब थांब, आता पुस्तकं पाहिजेत म्हटल्यावर आता जेवताना वाचणार आहे का मी? नंतर केलास तरी फोन चालेल. जेव जेव आता. खरं तर राणाजींना फोन करायला पाहिजे होता. नाही नको, उगीच कशाला. राणा तू, आणि आता कसं काय? और ये क्या? हे गोदाक्कानं तुला ना अब्बूला पांघरून पाठवले. थंडी पडली ना व. आणि अब्बू चंदगड वरून आले, किती असनी एक दे, कळलं काय? अरे पर सकाळी द्यायचं की, आता कशाला आलायस? आणि तू तर जेवून झोपणार होतास ना? झोप लागेना म्हणून तर आलोय. नाही नको, आता नाही फोन करत मी. खूप उशीर झालाय आणि राणाजी त्यांच्या घरी असतील आता. उगाच माझ्यामुळे बरकतजींना कशाला त्रास.
करते मी फोन. फोन करून उद्या भेटू असा निरोप तरी देता येईल. अरे काय कर्मनाच झालंय बघ. गोदक कभी नाराज झाली असणार. आता भूकच नाही तर मी काय करणार. त्या झोपणं बी गद्दारी केली. एवढ्या रातच्याला कुणाचा फोन आलाय? थांब बघतो. हॅलो, हा पाटक बाई काय? हा हा बोला की काय काम काढलंय सा? हा अहो मग तुम्ही सांगा की, माझ्या बाजूलाच बसलाय तो. हा थांबा दे तू. हा अरे राणा, पाटक बाईंचा फोन आहे की. होय बापू, अरे कुठं आहेस? म्हातारी वाट बघून बघून कटाळली. घरी ये लवकर. तुझं तर हा हा बापू तमाशाला गेलाय. मी आले की सांगते की. हा पाठवून देतो. हा ठेवा फोन. आता माझ्या ध्यानात आलं बघ, तू एवढं काहीच कट नाहीस. ते फोन साठीच परत आलायस ना? हा ए फोन साठी नाही. ते थंडी पडली ना व, तुमची काळजी वाटली म्हणून आलोय. वा रे वा, लय काळजीवाला. हा हॅलो, हा नमस्कार. मी अंजली पाठक बोलतेय. परवा राणाजींनी या नंबरवरून मला फोन केला होता. आपण कोण बोलताय? मैं बरकत. हा सॉरी, खूप उशीर झालाय आता. पण राणाजींना एक निरोप द्यायचा होता. तुम्ही द्याल का तो निरोप? अहो आप खुद ही बताओ ना. बगल में बसलाय माझ्या. थांबा दे तू. हे की कोण आहे? अरे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहेब आहेत. घे. हट. ठीक आहे. पाटकबाईंचा फोन आहे की. बोलतोच. असं बर. तो बोलणार नाही म्हणतोय बघा. हे आणि इकडं आता जर बंकस केलीस ना बघ, मुंडीत पळ घालतो तुझी बघ. किती फोन चालू आहे घे. हॅलो, राणाजी का? हॅलो हॅलो. हा बोलतोय. हॅलो 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 हॅलो. कसे आहात राणाजी? मी बरा आहे. तुम्ही? मी नाही. मी कशी असेन? तुम्ही तर रस्त्यात बोलत पण नाही, ओळख सुद्धा नाही दिलीत. हो ते तसं काय नाही. ते काय झालं ते नाही ठीक आहे, मी गंमतच करत होते. मला माहितीये तुम्ही असे का वागलात. नो प्रॉब्लेम. हा पण ते तुम्हाला कसं कळलं मी बरकत जवळ आहे ते? मला माझे मित्र कुठे असतात ना ते बरोबर कळतं. खरंच काय? त्या दिवशी तुम्ही फोन केला होता ते मी ओळखलं, आणि आज हा नंबर बरकतजींचा आहे तेही मी ओळखलं. जशा तुम्ही हुशार आहेसा म्हणा. आता एवढी पुस्तकं शिकल्यावर कळणारच की समज. अरे हा, बाबांची ती पुस्तकं आहेत ना तुमच्याकडे, ती त्यांना हवी आहेत.
चांगलंच आहे की मग. कधी देऊ? आत्ता येऊन देऊ काय? आत्ता हा? नाही नको, उद्या उद्या भेटूया. चालेल. मग उद्या शाळेजवळ. शाळेजवळ नाही, नको. कायम शाळेजवळच भेटलो पाहिजे असं काही नाही ना. एखादी वेगळी जागा सुद्धा चालेल मला. कुठे भेटूया तुम्ही सांगा. वेगळी जागा. तालमी बाहेर. बाहेर वा आधी. बाईला तालमीत प्रवेश नसतो माहित नाही का तुम्हासनी? अहो पण मला त्यांना भेटायचंय. आधी बाहेर वा. पाठवतो त्याला. भारी पडाल. नाही नको. तालमी बाहेर नको. देवळाजवळ. नाही नाही नाही, तिकडे बी नको. तुम्हीच सांगा की. तुम्हाला ती चहाची छोटीशी टपरी माहितीये? टक्कर चहावाल्याची. हा, तुकारामचं नव. माहिती आहे की. मग उद्या तिथेच भेटूया आपण. चहा घेऊयात. चालेल? चालतंय की. ठरलं तर मग उद्या संध्याकाळी 5:30 वाजता टक्कर चहावाल्यापाशी. हा. हे बरकत. अरे त्या दिवशी पुस्तक आणलेली कुठे आहेत? काय माहित? काय माहित. अरे लई महत्वाची पुस्तक आहेत ती. चल दे लवकर मला. अंजलीबाईंना परत द्यायची आहेत. उद्या बघू. उद्या का उद्या? आता बघूया. अरे एक तर माझी झोप मोड केल्यास. आता उगाच मला रात्रभर जागू नको. नक्की ना? अरे नक्की रे बाबा, नक्की. जा तू बी जाऊन झोप जा. चालतंय की. तू बी झोप. मी बी जातो घराला लवकर. ते भूक लागले ना? नाही म्हणजे झोप लागले ना? आता तुला झोप बी लागणार आणि चांगली भूक बी लागणार. तुझं फोनचं काम झाले ना? एकदम ओके झाले. जा तू बी आता. उद्या. हा उद्या नक्की बघू. जा आता झोप जा. अरे अरे, असू दे ते. राहू दे. नीट ठेव. होय बाय. राणा भाऊजी, हा? अहो काय झालंय तुम्हाला? चंदा सांगत होती की तुमचा चेहरा फार उतरलाय म्हणून. तुमचं कशात लक्ष लागत नाही. तुम्ही काही खात पित नाही. काय झालंय? काय तब्येत बरी नाही काय? छे, अहो काय नाही झालं. ठणठणीत आहे मी. हं? पण मग खाणं पिणं सोडणं एवढं झालंय काय राणा भाऊजी? कुठं सोडलंय? हे बघा गोदक्का. वहिनीलाही काळजीत पडले. त्यांना खाऊन दाखवतो. या काही झालेलं नाही मला. पण चंदा तर सांगत होती की तुमची अहो त्या अहो खरंच काय नाही झालं मला. समजा ठीक आहे. सवय. आम्ही काल रातच्याला तुमच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुमच्या खोलीत आलतो, पण तुम्ही तो खोलीत नव्हता. ते अहो ते हा गोदक्कानं बरकतानं आबूसाठी गोदड्या शिवल्या होत्या. ते द्यायला गेलतो.
गोदक्का हो लई भारी झालेत. अहो काय हे गोदाक्का, असा आजारी माणसाला थंडी वाऱ्याचं शेतावर पाठवत असतात काय? ते बी ते शेतावरच्या माणसासाठी. काय वहिनी, अहो अहो तसं नाही. गोदक्का बी तेच म्हणत होते की नको जाऊ म्हणून. मीच म्हणलं जाऊन येतो. गोदक्का लई भारी झालेत पाहू, लई भारी झालेत. हा वहिनी तुम्ही बी खावा, खरंच लई भारी झालेत. हा बरकत, ए बरकत, काय रे? सापडली का रे पुस्तक? कसली पुस्तक? अरे काल रातच्याला रामायण सांगितलं वय तुला. अरे बाईंची पुस्तक. हा अरे ती वय असतील की तू. अरे ते मी चहा करताना चूल पेटवताना जी कागद टाकली पुस्तकातली तर तुझं तर अरे 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 लात घालून पेकटच मोडून टाकीन तुझं पुस्तक जाळली असतील तर. अरे बाईंच्या वडिलांची लई महत्वाची पुस्तक आहेत ती. अरे द्यायची आहेत. खरं सांग की काय केलं ते? आता किती दिवस झालं त्याला, मला तरी कसे याद राहणार. थांब ए बघतो. अरे काय पण करून पुस्तक मिळायला पाहिजे. अरे लई अर्जंट आहे ते. बाईंना भेटायचे. म्हणजे ते पुस्तक द्यायचेत ना व म्हणून. शोध. गावली का? नाही रे. बघ की. बघतोय ना. पुस्तक नाही गावली तर तुझा आयुष्याचा चाच बंद करतो बघ. नेट ठेवायला काय झालं तर? काय नाही ठेव रे. त्या दिवशी तर 5 झटकावी तशी पुस्तकं झटकलीस आणि आता तुला फुल काढाय त्या पुस्तकाचा. एवढीच महत्वाची होती तर तेव्हाच का नीट ठेवायला सांगितलं नाहीस? आता एकदमच महत्वाची पुस्तक झाली वय. आणि ते शेतात पुस्तकाचं काय काम रे? आता पाया पडतो रे तुझ्या. अरे काय पण कर पण पुस्तक उडक बाबा. पुस्तक नाही गावली तर बाईंना भेटायचं कसं? कुठल्या कारणानं भेटणार? आता बाईंची भेट होणार.